आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संविधानावर देश चालवायचा की मनुस्मृतीवर? विजय वडेट्टीवारांचा सवाल। नितेश राणेंचं वक्तव्य घटनेला धरून नसेल तर सरकार काय कारवाई करणार असाही सवाल। आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणत आहोत। नितेश राणेंच्या वक्तव्यावर हे प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंचा पक्ष एकसंध राहील असं वाटत नाही। अर्धे लोक भाजपमध्ये विलीन होतील। भाजप कधी कोणतं काम सोप्या मार्गाने करत नाही। मुळात ती शिवसेना नाही तर अमित शहांचा पक्ष। संजय राऊतांचा निशाणा। नागपुरातील छोटं स्टेडियम आणि मैदानाच्या विकासासाठी 150 कोटी मिळणार। खासदार क्रीडा महोत्सव समारोपीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची घोषणा। भविष्यात राजापुरात शिवसेनाच दिसली पाहिजे। राजापुरातील कार्यक्रमात आमदार किरण सामंतांचं वक्तव्य। सोलापूरनंतर सांगलीतील ग्रामपंचायतीत ईव्हीएमला विरोध। मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेत एकमताने ठराव। इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 3 करार। राज्यात जलसंधारणाच्या कामाला गती मिळणार। टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि MSRSCA सोबत मृद व जलसंधारण विभागाचा करार। 12 लाख उत्पन्न करमुक्त करणं म्हणजे सुरीला मध लावून मध्यमवर्गीयाच्या मानेवर फिरवण्याचाच प्रकार। केंद्रीय अर्थसंकल्पावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा खडूस असा उल्लेख। अर्थमंत्री पदावरील व्यक्ती खडूसच असते। संजय राऊतांचा निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा। महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं भलं कसं होणार? अर्थसंकल्पावरून राऊतांची मोदी सरकारवर टीका। महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्याचे, त्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालेलं आहे। समाजवादी पक्षाच्या खासदार जिया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य। ये भी सुनाई दे रहा है कि पोस्टमार्टम भी नहीं हो रहा है। अरे बाबा, पोस्टमार्टम का सवाल नहीं है। डेड बॉडीज को उठा के पानी में डाल दिया है।